नमस्ते माझ्या मित्रांनो, रेड्डीज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. आज आपण मेन्सुरेशन ह्यामधला जो सेकंड पार्ट आहे, व्हॉल्यूम, ह्याचे आपण काही पार्ट्स पाहिले, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. आज आपण पार्ट थर्डमध्ये जात आहोत. आता ह्या पार्ट थर्डमध्ये जाण्याअगोदर थोडंसं रिकॅप आपण घेऊया. पार्ट फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन पाहिलं, पार्ट सेकंडमध्ये पार्ट फर्स्टचे काही ऑब्जेक्ट्स, पार्ट सेकंडमध्ये काही ऑब्जेक्ट्स, त्यांचे व्हॉल्यूम्स, त्यांचे सरफेस एरिया आणि त्यांचे टोटल सरफेस एरिया हे कशा पद्धतीने काढतात हे आपण पाहिलेलं आहे. आता पार्ट थर्डमध्ये एक दोनच ऑब्जेक्ट्स राहिलेले आहेत. त्या दोन ऑब्जेक्ट्सचे व्हॉल्यूम्स आणि सरफेस एरिया हे कशा पद्धतीने काढतात तेही आपण पाहूया. आणि त्यानंतरचा आजचा जो मेन पार्ट आहे मेन्सुरेशन पार्ट 3मध्ये सम्स ऑन व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम ह्या भागावर, घनफळ किंवा आकारमान ह्या भागावरचे गणित, प्रत्यक्षात परीक्षेत तुम्हाला कशा प्रकारचे गणित हे विचारलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन्स, त्याची उत्तरे हे कशा प्रकारे तुम्हाला काढावी लागतात, काढायची असतात हे आपण प्रत्यक्षात इथे पाहूया. आणि जाता जाता तुम्हालाही काही असाइनमेंट्स देणार आहे. त्या असाइनमेंट्स देखील तुम्ही घरी सोडवायचं आहे. आणि माझा नंबर माहिती आहे व्हॉट्सॲपचा, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही पाठवून द्यायचं आहे. चेक करेन. नसेल तर खाली ह्या चॅनलवरती खाली कमेंटचं बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही त्यांची उत्तरं हे मला लिहून चेक करण्यासाठी पाठवून देऊ शकताय तुम्ही. मी सर्व चेक करणार आणि तुम्हाला लगेच रिप्लाय देखील देईन. या आपण ह्या पार्टमध्ये राहिलेले जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, त्या दोन ऑब्जेक्ट्सचे व्हॉल्यूम कशा पद्धतीने काढतात ते आपण पाहूया. त्यातला पहिला जो आहे तो सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअर इथे डी आहे. त्याला भरीव गोल असं म्हणतात. भरीव गोल. भरीव गोल म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेलच की गोळाफेक असतो, त्याला शॉर्टपुट म्हणतात. शॉर्टपुट गोळाफेकमधलं भरीव गोल असतो, उचलून असं टाकतात, तो भरीव गोल. साधारण हे गोलच असतं, हा म्हणजे सर्क्युलर शेपमध्ये, पण हे आकार ह्या पद्धतीने काढलं जातं. ह्याचं रेडियस आर जर असेल तर ह्याचं व्हॉल्यूमचं सूत्र आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनफळ. 4/3 पाय आर क्यूब. हे एक सिम्पल असं फॉर्म्युला आहे. 4/3 पाय आर क्यूब. सॉलिड स्फिअरचं व्हॉल्यूम हे 4/3 पाय आर क्यूब. आणि ह्याचं कर्व्ड सरफेस एरिया CSA असं त्याला म्हणतात. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ, ह्याच्या सभोवतालचं पृष्ठफळ संपूर्ण. आता ह्याला वरून पहा, खालून पहा, इकडनं पहा, तिकडनं पहा, कर्वडच आहे, सर्व कर्वच आहे. म्हणून ह्याचं कर्व्ड सरफेस एरिया हे 4πr². हे सिम्पल असं सूत्र आहे, 4πr². आणि याचं व्हॉल्यूमचं सूत्र आहे 4/3 पाय आर क्यूब. हे भरीव गोल आहे पहिला आकार. आणि दुसरा आकार हे हेमिस्फिअर. हेमी म्हणजे अर्ध भरीव गोल. अर्ध भरीव गोल, ठीक आहे. अर्ध भरीव गोल म्हणजे काय? आता हा भरीव गोल आहे, सॉलिड आहे. ह्याच्यात मी हाफ पार्ट काढून टाकतोय इथून. ओके, जसं आपण भरीव गोलाचं उदाहरण जर आपण घेतलं, एक लाडूचं उदाहरण घेऊया आपण, मोतीचूर लाडूचं. निम्मं खाल्लं आणि निम्मं ठेवलं, कसं दिसेल? ओके, हे ह्या पद्धतीने हे पूर्ण सॉलिड असतं. ह्याचाही रेडियस त्रिज्या आरच असेल. कशाचं सांगतोय मी आता? हे सॉलिड स्फिअरचं झालं आहे. ओके, आता आपण कशाचं पाहतोय? हेमिस्फिअर, अर्ध भरीव गोल हे ह्या प्रकारे असतं. ओके, भरीव गोलचं
निम्मा आपण कापलं, ह्या पद्धतीने आकार त्याचा दिसतो. आता त्याचं सॉलिड स्फिअर मधून बरोबर निम्म्याने कापले गेलेले आहे, त्याला हेमिस्फिअर म्हणतात. मग ह्याचं घनफळ, भरीव गोलचं घनफळ आणि भरीव गोलाचं CSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया जे काही असतील त्याचे निम्मे निम्मे होतात. त्याचे निम्मे म्हणजे इथं 2 भागिले 2, इथेही भागिले 2. सिंपल आहे. म्हणजेच काय येईल पहा, हे मी इथं लिहितो, व्हॉल्यूम बे एक बे, बे दुणे 4, राहिलं काय 2/3, 2/3 पाय आर घन. हे झालं व्हॉल्यूम. कशाचं व्हॉल्यूम? हे हेमिस्फिअरचं. आणि CSA कर्व्ड सरफेस एरिया, इथं बे एक बे, बे दुणे 4, म्हणजेच काय 2πr². हे असे सिंपल यांचे फॉर्म्युलेज आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करून काढू शकताय. चेक करून घ्या एकदा, हां पहा, तर तुमच्या लक्षात येईल. आता हे झालं आतापर्यंतचे जेवढे त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे तुमच्या सिलेबसला आहेत जेवढे ऑब्जेक्ट्स, त्या सर्व ऑब्जेक्ट्सचे आपण व्हॉल्यूम, सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम, कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल कर्व्ड सरफेस एरिया ह्यांचे सर्व फॉर्म्युलेज आपण प्रत्यक्षात पाठ न करता आपण इथं स्वतः कॅल्क्युलेट करून काढलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, दाखवलेलं आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही कोणताही आकार असेल तर त्याचं व्हॉल्यूम असेल, लॅटरल सरफेस एरिया असेल किंवा टोटल लॅटरल सरफेस एरिया असेल, त्यांचे सूत्र ह्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आता व्हॉल्यूम, घनफळ, लॅटरल सरफेस एरिया म्हणजे सभोवतालचं क्षेत्रफळ, ज्याला पृष्ठफळ म्हटलेलं आहे, आणि टोटल लॅटरल सरफेस एरिया, टोटल लॅटरल सरफेस म्हणजे टोटल लॅटरल म्हणजे काय, त्या आकाराला, त्या भौमितिक आकाराला, त्या ऑब्जेक्टला किती पृष्ठभाग आहेत, तेवढे सर्व पृष्ठभागांचं एकूण मिळून झालेलं क्षेत्रफळ, त्याला टोटल लॅटरल सरफेस एरिया म्हणतात. ह्या सर्वांचे आपण इथं काढलेलं आहे, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि ह्या पार्ट थर्डमध्ये देखील सुरुवातीला हे 2. आता इथे आपण ह्या पार्ट थर्डकडे जाऊयात, ते म्हणजे सम्स ऑन व्हॉल्यूम. सम्स म्हणजे काय, त्याचे गणित असतात. परीक्षेत तुम्हाला गणित हे कशा प्रकारे विचारतात. ओके, परीक्षेत तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न हे विचारलेले आहेत. ह्याच्या अगोदर पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी ज्यांचं ITI झालेलं आहे अशा मुलांना जर तुम्ही विचारलात की ह्या लेसनवरती प्रश्न हे कशा प्रकारचे विचारले जायचे, तर त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल. कदाचित त्यांच्या प्रश्नपत्रिका असतील, पाहू शकताय तुम्ही. प्रश्न असायचे म्हणजे ज्याला आपण सब्जेक्टिव्ह टाईपमध्ये म्हणायचो आपण, उत्तर आपण लिहून काढायचो. मोठे मोठे प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तर हे आपल्याला लिहून काढावे लागायचे. पण आता तशी पद्धत नाही राहिली. आता हे सर्व ऑनलाईन सिस्टम हे झालेलं आहे आणि सर्व तुमचे प्रश्नपत्रिका सोडवायच्या पद्धती हे सर्व ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट होत झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारताना देखील अगदी सुटसुटीत विचारतात. आता पहा, ह्या ठिकाणी काही प्रश्न मी घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक पहिला प्रश्न आपण घेऊया. इथे एक ऑब्जेक्ट आहे, पहा आकृती, ह्यांचे साइजेस हे ते काय काय असतात पहा नीट. ओके, इथून हे असं आणि हे लांबी ह्याचा 4 मीटर, उंची 2 मीटर आणि हे
3 मीटर. साधारण हे आकार कशाचा दिसतोय? हा आयताकार टाकीचे, टाकी, टँक ज्याला आपण म्हणतो, वॉटर स्टोरेज टँक. ओके, आता हे वॉटर स्टोरेज टँक आहे. ह्याची लांबी आहे 4 मीटर, उंची आहे 2 मीटर, म्हणजे डीपला, खोली. हां, आणि हे विड्थला आहे 3 मीटर. तर तुम्हाला परीक्षेत काय विचारलेले आहेत? व्हॉट विल बी द कॅपॅसिटी ऑफ अ टँक इन लिटर? प्रश्न पहा. व्हॉट, मोठं लिहितो मी. हां, व्हॉट विल बी द कॅपॅसिटी ऑफ अ टँक इन लिटर्स? हे तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारतात. ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न अतिशय सुटसुटीत विचारलेला आहे. काय विचारलं आहे? व्हॉट विल बी द कॅपॅसिटी ऑफ अ टँक इन लिटर्स. ह्या टाकीचं कॅपॅसिटी म्हणजे त्याचं आकारमान किती लिटर्स आहे, किंवा ह्या टाकीमध्ये किती लिटर्स पाणी मावेल, असं तुम्हाला विचारतात. आता हे आपण ह्या प्रकारचं आकृती काढलेलं आहे. ह्याचं व्हॉल्यूम. ओके, कॅपॅसिटी म्हणजेच त्याचं व्हॉल्यूम, कॅपॅसिटी म्हणजेच त्याचं घनफळ, कॅपॅसिटी म्हणजेच त्याचं आकारमान. हे तुमच्या अगोदर लक्षात यायला पाहिजे. ह्याचं व्हॉल्यूम, आयताकृती ठोकळा किंवा त्याला रेक्टँग्युलर ब्लॉक किंवा ह्याला क्युबॉइड असं म्हणतात. इथं आडवा आहे, तेच आपण उभं पाहिलेलं आहे आकृतीमध्ये. ठीक आहे. तर ह्याचं व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूमचं सूत्र L इंटू बी इंटू एच. एल आहे 4 मीटर, ब्रेडथ आहे 3 मीटर आणि हाईट आहे 2 मीटर. म्हणजे किती झालं? 4 त्रिक 12 2 आहे 24 घनमीटर, 24 क्युबिक मीटर्स ह्याची कॅपॅसिटी झाली. पण तुम्हाला कॅपॅसिटी हे कशामध्ये विचारलेलं आहे? लिटर्समध्ये. लिटर्स, ह्याच्यात किती लिटर पाणी मावेल हे विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1 क्युबिक मीटर इक्वल टू 1000 लिटर्स. वन क्युबिक मीटर्स इक्वल टू 1000 लिटर्स, किंवा ह्याला किलो लिटर्स असं म्हणतात, KL. ओके, 1 क्युबिक मीटर इक्वल टू 1 किलो लिटर्स, किंवा त्यालाच 1000 लिटर्स. हे आपण सुरुवातीच्या लेसन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. आता मग 1 घनमीटर म्हणजेच 1000 लिटर जर असतील तर 24 घनमीटर म्हणजे किती असणार आहे? 24 घनमीटर म्हणजे किती? X इक्वल टू 24. ओके, इझीमध्ये लिहा. 24 इंटू 1000, दॅट इज 24,000 लिटर्स. 24,000 लिटर्स हे त्याची कॅपॅसिटी असेल. लक्षात येतं का? पहा, अतिशय साधा आणि सोपा आहे. हे आयताकार ठोकळा ह्या आकारामध्ये आहे. त्याचं घनफळ असतं लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. 4 गुणिले 4 हे लेंथ आहे, ब्रेडथ हे 3 मीटर आहे, हाईट किंवा थिकनेस किंवा डीप हे 2 मीटर्स आहे. त्यांचं मल्टिप्लाय केलं आहे 24 क्युबिक मीटर झालं. आता 1 क्युबिक मीटर इक्वल टू 1000 लिटर्स. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर्स, आणि 1000 लिटरलाच 1 किलो लिटर असं म्हणतात. तर 24 घनमीटरला 24,000 लिटर्स हे झालं त्याचं कॅपॅसिटी. आता दुसरं गणित पाहूयात. दुसरं गणित आपण पाहूयात. दुसरं गणित हे ह्याचं आहे, सिलेंडरचं आपण पाहूया. ओके, ज्याला आपण दंडगोल असं आपण म्हणतोय. सेकंड. ओके, हे ह्या प्रकारे हे दंडगोल आहे. ओके, ही हाईट आहे 35 सेंटीमीटर, हाईट आहे 35 सेंटीमीटर, आणि ह्याचं डायमीटर आहे
डायमीटर आहे 20 सेंटीमीटर. ओके, जरी ड्रॉइंग हे ॲप्रोप्रिएट नसेल तरी तुम्ही समजावून घ्या. हाईट आहे 35 सेंटीमीटर्स आणि ह्याचं डायमीटर आहे 20 सेंटीमीटर्स. तर तुम्हाला काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम अँड CSA म्हणजेच बघूया आपण ऑफ अ सिलेंडर. जर पेन द्या. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम अँड CSA ऑफ अ सिलेंडर हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता पाहूया काय हे सिलेंडर आहे. हे सिलेंडरचं व्हॉल्यूम, सिलेंडरचं व्हॉल्यूमचं काय सूत्र आहे, πr²h. हे आपल्याला लिहिलेलं आहे. πr²h हे ह्या सिलेंडरचं घनफळ किंवा आकारमान आहे. पायची किंमत आहे 22/7 किंवा 3.14 काहीही लिहू शकताय. आर आहे, आता इथे डायमीटर दिलं आहे 20 सेंटीमीटर, म्हणजेच आर किती असणार आहे, 10 सेंटीमीटर्स. ठेव. आणि वर्ग म्हणजे 2 वेळा त्यांचं गुणाकार. वर्ग म्हणजे त्यांचं 2 वेळा गुणाकार. एच किती आहे, 35. पायची किंमत 22/7 आहे. आर वर्ग, इथं व्यास हे 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्रिज्या ही 10 सेंटीमीटर आहे. त्याचं वर्ग म्हणजे 2 वेळा त्यांचा गुणाकार आहे, 10 × 10, आणि त्याची उंची आहे 35 सेंटीमीटर. म्हणून ह्यांचं गुणाकार करताना इथं 7 × 7, 7 × 5 = 35. ठीक आहे. आता 22 गुणिले हे 5 गुणिले हे 100. 22 × 5 110 गुणिले 100 म्हणजेच किती आलं, 2 शून्य वाढले, एवढे सेंटीमीटरचं घन. जर तुम्हाला विचारलं बाय चान्स, जर तुम्हाला विचारलं की ह्या सिलेंडरमध्ये देखील किती पाणी बसतं, किती लिटर्स पाणी बसतं, ते देखील तुम्हाला काढता येईल. ह्याला जर तुम्ही भागिले 1000 केलात तर किती येतं, 11 लिटर पाणी हे बसतं. कारण आपल्याला माहिती आहे इथं लिहितो मी, 1000 सेंटीमीटरचा घन बरोबर 1 लिटर हे असतं. ओके, हे आपण शिकलोत, हे सर्व नवीन असं काही नाही आहे. मग हे ह्या पद्धतीने 11,000 सेंटीमीटर घन हे त्याचं व्हॉल्यूम मिळालं, आणि त्याला भागिले 1000 जर आपण केलं, ॲडिशनल आपण विचारतोय. इथं तुम्हाला सिम्पल व्हॉल्यूम काढा हे विचारलेलं आहे, तर त्याला भागिले 1000 जर केलं तर 11 लिटर हे त्याचं कॅपॅसिटी झालं, त्याचं व्हॉल्यूम झालं. आता CSA विचारलेत. CSA म्हणजे काय, कर्व्ड सरफेस एरिया, म्हणजे त्याचं सभोवतालचं क्षेत्रफळ. सभोवतालचं क्षेत्रफळ तुम्हाला मी सांगितलं आहे. इथून तुम्ही कापलात, हे असं इथून तुम्ही असं घेतला इथपर्यंत, हे इथनं कापलात, आणि नंतर तुम्ही स्प्रेड जर केलात तर मी तुम्हाला सांगितलं, आठवतं का, पहा, आयताकार आकार तुम्हाला मिळाला. आयतामध्ये हे कन्वर्ट होईल, रूपांतरित होईल. आयताची लांबी होईल ह्याचं परिघ आहे एवढं, ह्याचं परिघ काय असणार आहे, 2πr, आणि उंची h. 2 गुणिले 22/7 गुणिले r किती आहे आता, 10 गुणिले उंची किती आहे, 35. हे 7 × 7, 7 × 5 = 35. हे 22 दुणे आलं 44. इथं लिहितो मी 44 गुणिले 10 × 5 = 50.
2πRh हे झालं त्याचं CSA. हां, म्हणजे आता किती झालं हे, हे 2 गुणिले 22 म्हणजे 44 आणि हे 5 गुणिले 10 म्हणजे 50. हे शून्याला शून्य इथं लिहिलं मी. ओके, आता 4 पंचे 20 आणि 4 पंचे 20 आणि 4 24 एवढे सेंटीमीटरचा वर्ग. बरोबर आहे का पहा. 4 पंचे 20, हो 22 सॉरी हां, 4 पंचे 20 आणि हे 4 पंचे 20, 2200 सेंटीमीटरचा वर्ग. ओके, हे त्याचं CSA असेल. व्हॉल्यूम एवढं आलं 11,000 सेंटीमीटर घन. जर लिटरमध्ये विचारलं तर त्याला भागिले 1000 करा, लिटरमध्ये मिळून जाईल. CSA 2πRh काढा, 2200 सेंटीमीटर. इथं CSA इथं एरिया आहे, एरियाचं हे युनिट आहे. व्हॉल्यूमचा घन हे युनिट आहे. जर मिलीमीटर असेल तर मिलीमीटरचं घन येईल, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरचं घन येईल, जर मीटर असेल तर मीटरचं घन, ज्याला आपण क्युबिक मीटर असं आपण म्हणतो. हे लक्षात आलं. आपण पुढच्या गणिताकडे पाहूया. एकदा पाहून घ्या. हे पुढच्या गणिताकडे जाऊयात आपण. थोडं जर आपण स्पीडमध्ये जाऊयात. पुढचं गणित हे कशावरती आहे, क्यूब आहे या ठिकाणी. क्यूब म्हणजे तुमच्या लक्षात आहेच, सर्व बाजू हे जे आहेत ते समान असतात. सर्व बाजू हे समान असतात. सर्व बाजू, ह्याची उंची, लांबी, रुंदी हे सर्व समान असतात. आणि हे जे आहे ह्याची बाजू आहे 20 सेंटीमीटर. ओके, आणि हे जे क्यूब आहे, द क्यूब इज मेड ऑफ मेटल. हे धातूपासून बनलेलं आहे. आणि तुम्हाला ह्याचं डेन्सिटी दिलेलं आहे, डेन्सिटी घनता दिलेलं आहे किती, 7.85 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 7.85 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे त्याची डेन्सिटी दिली आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे वेट, त्याचं वजन काढा, म्हणजे त्याचं वजन काढा हे तुम्हाला विचारलेलं आहे. द क्यूब इज मेड अप ऑफ मेटल, म्हणजे हे जे क्यूब आहे, हे जे घन आहे ते धातूपासून बनवलेलं आहे आणि त्या धातूची घनता दिलेलं आहे 7.85 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि त्यावरून त्याचं वजन काढा. वजन काढणं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला वजन हे जे आहे ते प्रत्यक्ष वजन काठ्यावरती न ठेवता, न घालता, हे बसल्या ठिकाणी आपण त्याचं वजन हे काढू शकतो. कसं, इथं पहा. ह्याचं व्हॉल्यूम काढा. व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इक्वल टू ए क्यूब. ए किती आहे, 20. क्यूब म्हणजे 3 वेळा गुणाकार करा. 20 इंटू 20 इंटू 20. 1 2 3 3 0 इथे लिहून ठेवा. 2 दुणे 4 दुणे 8, 8000 युनिट आहे सेंटीमीटरचा घन. हे झालं टोटल व्हॉल्यूम. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे त्याचं सूत्र आहे. आता आपल्याला वजन काढायचं आहे, म्हणजेच वस्तुमान काढायचं आहे, म्हणजेच एम, ह्याला एम लिहू. डी इंटू व्ही. डी फॉर डेन्सिटी आणि व्ही फॉर व्हॉल्यूम. डेन्सिटी आहे, आता किती आहे डेन्सिटी, 7.85 इंटू व्हॉल्यूम किती आहे, 8000.
ओके. आता हे 1 2 3 0 लिहून ठेवलं आहे मी इथं. आता 8ने गुणाकार करा. 8 पंचे 40, 8 4, 8 8 64 आणि 4 68, 8 6, 8 7 56 आणि 6 62. 1 2 इकडनं 2 पॉईंट सोडा आणि पॉईंट द्या, एवढे ग्रॅम आले. आता हे जर तुम्हाला किलोग्रॅममध्ये काढायचं झालं तर पुन्हा ह्याला कितीने भागणार? 1000ने भागणार. इथं मी खाली लिहितो. ह्याला जर 1000ने तुम्ही भागलात, 1000ने जर तुम्ही भागलात, डिवाइड केलात, तर काय येईल? हे 1 2 म्हणजे इकडनं पॉईंटपासूनचे 3 अंक इकडे सरकेल. उत्तर किती येणार आहे? 62.80 किलोग्रॅम. 62.80 किलोग्रॅम हे त्याचं उत्तर येईल. पुन्हा एकदा चेक करा. घन आहे, हे धातूपासून बनवलं आहे, त्याचं डेन्सिटी दिलेलं आहे 7.85 आणि त्याची बाजू दिलेलं आहे 20 सेंटीमीटर. त्यावरून त्याचं वजन काढा किंवा वस्तुमान काढा असं विचारतात तुम्हाला. वस्तुमान काढण्यासाठी त्याचं आकारमान, घनफळ हे पाहिजे, कारण इथं डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम हे सूत्र आहे. डेन्सिटी म्हणजे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान, हे त्याचं फॉर्म्युला आहे. त्यामुळे वस्तुमान काढण्यासाठी त्याची घनता पाहिजे आणि त्याचं व्हॉल्यूम पाहिजे, घनफळ पाहिजे. तर घनफळाचं सूत्र हे A क्यूब आहे. ह्याचं 8000 सेंटीमीटर घन आलं. त्यानंतर हे सूत्र लिहा, M इक्वल टू D इंटू V. तिरकस गुणाकार जर इथे केलात तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हे आलं. 7.85 हे दिलेलं आहे इंटू 8000, 62,800 ग्रॅम हे आलं. ग्रॅममध्ये आलं. पण तेच जर तुम्हाला किलोग्रॅममध्ये जर विचारलं किंवा काढायचं झालं तर त्याला 1000ने डिवाइड करा, भागा. 62.80 किलोग्रॅम हे त्याचं उत्तर आलं. हे अशा पद्धतीने गणितं ही सोडवायची असतात. आता पुढचं गणित आपण पाहूया. पुढचं गणित हे शंकूचं आहे. शंकूचं गणित आपण पाहूया. आता जवळपास आपण जे काही आकृत्या आपण पाहिलेल्या आहेत त्या प्रत्येक आकृतीवरचे हे गणित आहेत. नेक्स्ट, आता ह्या ठिकाणी ओके, हे काय आहे? राईट सर्क्युलर कोन आहे. हां, आपण हे पाहिलेलं आहे मित्रांनो. हे डायमीटर 42 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आहे. हे 24 सेंटीमीटर आणि इथे हे 42 सेंटीमीटर हाईट. तर तुम्हाला कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम अँड CSA ऑफ अ कोन हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे काय? हे जे राईट सर्क्युलर कोन आहे किंवा हे जे शंकू आहे त्या शंकूचं घनफळ आणि CSA म्हणजे काय? त्याचं कर्व्ड सरफेस एरिया, त्याचं वक्र पृष्ठफळ किती आहे ते काढा. आता ह्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे, व्हॉल्यूम इक्वल टू 1/3 पाय r² h. आपल्याला माहीत आहे πr² h हे सिलेंडरचं घनफळ आहे. त्याच्या सर्व पाठीमा म्हणजे सभोवतालचे कडा असं तिरक्या पद्धतीने कापले जातात. म्हणून त्याचं 1/3 सिलेंडरच्या 1/3 हे ह्याचं व्हॉल्यूम असतं शंकूचं. म्हणून हे 1/3 पाय r² h. 1/3 पायची किंमत 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या, कसंही.
शक्यतो इथं 22/7 का घेतलं? कारण इथं उंची किंवा डायमीटर किंवा त्रिज्या हे जर 7च्या पटीत असेल तर मी 22/7 घेतो, कारण मला पुढचे कॅल्क्युलेशन्स हे इझी जातील. जर तुम्ही 3.14 जरी घेतलं तर काही फरक नाही पडणार तुम्हाला. आता हे 24 व्यास आहे, तर त्रिज्या किती असणार आहे? ह्याच्या निम्म आहे, 12 सेंटीमीटर. 1/3 पायची किंमत 22/7, आर आहे 12, ह्याचा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 आणि उंची किती आहे? 42. आता भाग जिथं जातं तिथं घालवा. हे 3 × 3, 3 चोक 12, 7 × 7, 7 × 42. ओके, 22 गुणिले 4 किती आलं? हे 88 आणि हे 12 × 72. 88 गुणिले 72, मी इथं लिहिलं 72 गुणिले 88. हां, 8 दुणे 16, हातचे 1, 7 8 56, 1 57. पुन्हा हेच येणार आहे. हां, 6 7 आणि 6 13 आणि पुन्हा 8 आणि 5 13 आणि हे 1 6, 63 36. इथं उत्तर येईल 63 36. युनिट काय येणार आहे? इथं सेंटीमीटर असल्यामुळे सेंटीमीटरचं घन. हे झालं त्याचं व्हॉल्यूम. ठीक आहे. आता त्याचं CSA काढायचं आहे मित्रांनो. CSA कर्व्ड सरफेस एरिया हे विचारलं इथं. कर्व्ड सरफेस एरियाचं सूत्र आहे πr/l. L म्हणजे काय? ह्याची तिरकस उंची इथे दिले पहा. हे तिरकस उंची, ह्याची किंमत दिलेली नाही, पण आपल्याला कॅल्क्युलेट करून काढावी लागेल. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं? इकडचं मी पुसतो. हे मी तुम्हाला सांगितलं पहा, आठवत असेल तुम्हाला. हे इथून जर मी हे जे सेंटर लाईन आहे ते डार्क जर केलं आणि हे सेंटर लाईन जर डार्क केलं तर तुम्हाला एक काटकोन त्रिकोण मिळून जाईल. आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये त्रिज्या माहिती आहे, हे पाया माहिती आहे. पाया म्हणजेच काय असणार? त्रिज्या. उंची हे लंब उंची, तर हे कर्णवर्ग L² = हे R² + H². L² = R². R किती आहे? हे 24 म्हणजे इथे दिले 12. 12चा वर्ग अधिक उंची किती आहे? 42चा वर्ग. 12चा वर्ग आहे 144 अधिक 42चा वर्ग, ते पण मी इथं काढलेलं आहे 1764. ह्या दोन्हींची जर बेरीज केली आपण, 144 आणि 1764 हे 1908 येतं. 1908 हे L वर्ग. पण आपल्याला Lची किंमत काढायचं आहे. इथं वर्ग आहे, ह्याचं वर्गमूळ काढा. L = वर्गमूळ जर काढलात तुम्ही तर 43.68 सेंटीमीटर. हे L = 43.68. आता हे वर्गमूळ कसं काढायचं ह्यासाठी सेपरेट आपण धडा घेतलेला आहे. त्यामध्ये वर्गमूळ काढण्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. भागाकार पद्धतीने जर तुम्ही गेलात तर त्याचं उत्तर हे तुम्हाला काढता येईल. आता हे Lची किंमत मिळाली 43.68. इथं लिहा 22/7 आणि R किती आहे? 12. L किती मिळालं? 43.68. ह्यांचं गुणाकार भागाकार जर केलात तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाईल 1645 पॉईंट. इथं लिहितो मी, तुम्हाला दिसून येईल 1645.86. 1645 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं उत्तर येईल. किंवा हे जर तुम्ही राऊंडअपमध्ये केलं तर 1646 सेंटीमीटर स्क्वेअर हे राऊंडअपमध्ये त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकताय. पुन्हा एकदा चेक करून पहा. व्हॉल्यूमचं फॉर्म्युला आहे 1/3 πr² H
1/3 पायची किंमत घेतलं आपण 22.22/7. रेडियस आहे 12, त्याचं स्क्वेअर 12 × 12 × 42 42. त्याचं उत्तर आलं 6336 सेंटीमीटर्स क्यूब. ह्याचं CSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया, त्याचं सूत्र आहे πRL. एलची किंमत आपल्याला माहीत नाही, इथं आपण कॅल्क्युलेट करून काढलं 43.68. बऱ्याच वेळा हे पण आपण राऊंड फिगरमध्ये घेतलं तरीही काही फरक नाही पडत. 43.68 आहे, तुम्ही 44 घेतलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. ह्याच्या जवळपासच उत्तर येईल, काय फारसं जास्त असं मोठा फरक दिसत नाही. उत्तर काढलं, कॅल्क्युलेशन केलं, सिम्पल, ॲज इट इज. ओके, हे झालं कोनचं. आता पुढे आपण अजून काही फिगर्स आकृत्या पाहूयात. फ्रस्टम पाहूयात. फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टम ऑफ कोन म्हणजेच काय? शंकूचा छेद. ओके, आता बरं हे जे एक्झाम्पल आहे, आता पुढचं मला वाटतं हे 5वं एक्झाम्पल आहे. बादली. हां, हे साधारण ह्या पद्धतीचं. ओके, बादली आपण असंच असतं बादली. आता ह्यामध्ये साईजेस त्याने दिलेलं आहे. ह्याचं डायमीटर आहे 30 सेंटीमीटर डायमीटर. ह्याचं डायमीटर आहे 10 सेंटीमीटर. ओके, हे सेंटर लाईन. ह्याची उंची आहे 30 सेंटीमीटर पुन्हा. ओके, वरच्या पृष्ठभागाचं डायमीटर आहे, व्यास आहे 30 सेंटीमीटर. खालच्या पृष्ठभागाचं व्यास आहे 10 सेंटीमीटर आणि ह्याची उंची आहे 30 सेंटीमीटर. तर तुम्हाला विचारलं काय की ह्यामध्ये किती वाळू हे बसेल किंवा कॅपॅसिटी ऑफ अ बकेट. त्यात किती वाळू बसेल, किती पाणी बसेल किंवा किती काय द्रवरूप पदार्थ बसेल हे तुम्हाला काहीही विचारू शकतील. आता कॅपॅसिटी म्हणजेच आत्ताच तुम्हाला आपण शिकलोत. कॅपॅसिटी म्हणजेच ह्याचं घनफळ किंवा ह्याचं आकारमान. कॅपॅसिटी हे आकारमान काढा. ह्याचा व्हॉल्यूम, ह्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे πh/3 ब्रॅकेटमध्ये r² प्लस स्मॉल r² प्लस कॅपिटल R × स्मॉल r. हे त्याचं सूत्रच आहे, आपण लिहिलेलं आहे. πh/3 ब्रॅकेटमध्ये r². आता हे कॅपिटल R म्हणजे हे मोठ्या वर्तुळाचं त्रिज्या, स्मॉल r म्हणजे ह्या छोट्या वर्तुळाची त्रिज्या. वाटल्यास तर इथं लिहून घ्या. कॅपिटल R किती येणार आहे 15 सेंटीमीटर. स्मॉल r किती येणार आहे 5 सेंटीमीटर 0.5. ओके, h किती आहे 30 सेंटीमीटर. ह्याच्यात लिहून टाका 3.14. पायची किंमत इथं 3.14 घेतलं मी. h आहे 30 भागिले हे 3 कंसामध्ये 15चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 15 गुणिले 5. ओके, हे ह्या पद्धतीने. आता इथं 3ने ह्याला भाग घालवा. 10ला 3 10 30. 3.14 गुणिले 10 म्हणजेच 31.4 आलं. कंसात 15चं वर्ग आलं 225 अधिक 5चं वर्ग आलं 25 अधिक हे 15×5 75. 31.4 गुणिले यांची बेरीज आली किती 325. 225 आणि 75 300 अधिक 25 350.
25 आणि ह्यांचं गुणाकार आलं 10/205. 10/205 सेंटीमीटरचा घन. एवढे हे झाले त्याची कॅपॅसिटी. पण ते कॅपॅसिटी जर तुम्हाला लिटर्समध्ये विचारलं तर पुन्हा ह्याला 1000ने भागा. 10/205 भागिले 1000 म्हणजेच किती आलं 10.205 हे लिटर्स. तुम्हाला कशामध्ये पाहिजे त्यामध्ये उत्तर घ्या. जर तुम्हाला लिटर्समध्ये पाहिजे तर लिटर्समध्ये ही कॅपॅसिटी आली. जर तुम्हाला सेंटीमीटर्स क्यूबमध्ये पाहिजे तर हे सेंटीमीटर्स क्यूबमध्ये त्याचं उत्तर. ओके. ह्या पद्धतीने फ्रस्टम ऑफ अ कोन किंवा शंकूचा छेद त्याच्यावरचे प्रश्न ह्या पद्धतीने परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. आता शेवटचं एक गणित पाहूया, मग त्यानंतर आपण असाइनमेंट्सकडे जाऊयात. हे जर समजलं असेल तर पुढचं गणित आपण घेऊयात. पुढचं गणित हे सॉलिड स्फिअर ह्याच्यावरती आहे. सॉलिड स्फिअर म्हणजे भरीव गोल. जसं आपण आत्ताच पाहिलं, भरीव गोल म्हणजे हे शॉटपुट गोळाफेक मधला गोळा इथं आपण पकडतो आणि टाकतो आपण, तो भरीव गोल. भरीव गोल आकृती काढा. ह्याचं रेडियस आहे 21 सेंटीमीटर. इथं तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ सॉलिड स्फिअर. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ सॉलिड स्फिअर अँड CSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया. दोन्हीही काढूयात आपण. व्हॉल्यूम अगोदर काढा म्हणजे ह्याचं घनफळ. ह्याचं घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय r घन. हे त्याचं सूत्रच आहे 4/3 पाय r घन. 4/3. आता पायची किंमत आहे 22/7. का घेतलं 22/7? कारण इथं त्रिज्या ही 21 आहे आणि 21 ही 7च्या पटीत आहे म्हणून मी हे घेतलं. इथं 21 गुणिले 21 गुणिले 21 घन आहे म्हणून आपण 3 वेळा गुणाकार घेतलं. जर वर्ग असतं तर 2 वेळा गुणाकार घेतलं असतं. 7×3=21 हे 21 आणि हे एकदमच गेले. राहिलं 4 गुणिले 22 म्हणजे 88 गुणिले 21 गुणिले 21 म्हणजे 441. हे आपण वर्गसंख्या हे आपल्याला माहिती आहेत. तर किती येतं पहा. हे ह्यांचं 88 गुणिले 441 ह्याचं जर गुणाकार केलं तर 38,808. 38,808 सेंटीमीटरचा घन. इथं सेंटीमीटर आहे म्हणून इथं सेंटीमीटरचं घन. हे झालं व्हॉल्यूम. आता CSA इथंच लिहितो मी. कुठे लिहूयात आपण? ओके, इथंच लिहूया CSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरियाचं काही सूत्र आहे 4 पाय r वर्ग 4 पाय r². 4 गुणिले 22/7 गुणिले r आहे किती? r किती आहे? 21. 21 गुणिले 21. 7ने ह्याला डिवाइड करा. 7×3=21. 4 गुणिले 22 म्हणजेच 88 गुणिले 21×3=63. आणि ह्यांचं गुणाकार जर तुम्ही केलात तर 5×5=4 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय झालं? CSA कर्व्ड सरफेस एरिया. ह्या पद्धतीने गणितं ही सोडवली जातात. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या प्रकारची गणितं हे असतात. प्रत्यक्ष तुम्हाला हे उत्तर हे दिलेले असतात, प्रश्न दिलेले असतात आणि त्याचे 4 ऑप्शन्स हे दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन्सपैकी जे योग्य ऑप्शन आहे A, B, C, D
ह्यापैकी जे ऑप्शन बरोबर आहे त्या ऑप्शनला तुम्ही टिक मार्क करणार आहात तुम्ही. अशा प्रकारे हे सर्व तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि ह्याचे काही असाइनमेंट्स मी तुम्हाला एक 5 गणितं मी देतो आहे. ते गणितं तुम्ही घरी सोडवायची आहेत. आणि पुन्हा एकदा माझा नंबर ह्या ठिकाणी मी देतो आहे व्हॉट्सॲपचा. त्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही त्याचे उत्तरं सोडवून मला रिटर्न चेक करण्यासाठी तुम्ही मला पाठवून देऊ शकताय. मी तुम्हाला चेक करणार आणि त्याची उत्तरं देखील बरोबर आहेत, चूक आहेत किंवा त्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर तुम्हाला मी लगेच सांगेन. आता असाइनमेंट म्हणजे घरचा अभ्यास. नाहीतर तुम्हाला पुन्हा काहीतरी वेगळा वाटेल. घरी तुम्ही प्रॅक्टिससाठी हे गणितं सोडवायचे आहेत. आता त्यातलं पहिलं जे गणित आहे, आता ह्या ठिकाणी पहा, हे ह्या प्रकारे षटकोणी सूची आपण काढणार आहोत. सूची, षटकोणी सूची. आलं हे षटकोणी सूची. हे सॉलिड आहे. ह्याची लंब उंची आहे, किती आहे लंब उंची? 40 मिलीमीटर. लंब उंची आहे 40 मिलीमीटर. आणि हे सर्व बाजू समान आहेत बरं का. ह्याची एक बाजू आहे, इथं मी साईड इक्वल टू 10 मिलीमीटर्स. ह्याची बाजू आहे 10 मिलीमीटर आणि ह्याची उंची आहे 40 मिलीमीटर. तर ह्याचं व्हॉल्यूम काढा. व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोनल पिरॅमिड. हेक्सागोनल पिरॅमिड. हे झालं पहिलं. आता दुसरं गणित आपण पाहूया. दुसरं गणित हे इएनएट बार्स आहे. बार वर्कशॉपमध्ये तुम्ही हे बार्स कट करून तुम्ही त्याचे जॉब्स बनवताय. ठीक आहे. लांबी आहे 10 मीटर आणि ह्याचं हे डायमीटर व्यास आहे, किती आहे? 50 मिलीमीटर. व्यास 50 मिलीमीटर आहे आणि लांबी 10 मीटर आहे. आणि हे ॲल्युमिनियमचं आहे, मेड ऑफ ॲल्युमिनियम. आणि ह्याचं डेन्सिटी आहे, 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटरचा घन. तर ह्याचं वेट काढा, वजन. ह्याचं वजन काढा. पहिलं झालं, दुसरं झालं. तर हे पुसतोय मी. हे दोन्ही गणितं सोडवायची आहेत. अजून 1-2-3 गणितं आपण घेऊया. ते सर्व गणितं तुम्ही घरी सोडवायची आहेत. तिसरं गणित पहा. एक पाईप आहे. पाईप ओके. ह्याची बाहेरचा व्यास, बाहेरचा किती आहे? बाहेरचा व्यास आहे 30 मिलीमीटर. आणि आतला व्यास आहे, असं करा, बाहेरचा व्यास आहे 40 मिलीमीटर घ्या आणि
आतला व्यास आहे 30 मिलीमीटर आणि ह्याची लंब उंची, इथं मी लंब उंची काढतोय हां, हे लंब उंची 35 मिलीमीटर, लंब उंची 35 मिलीमीटर. तर ह्याचं व्हॉल्यूम काढा. कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. ठीक आहे, एवढं एकच काढा, कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4. शेवटचं एक गणित घ्या आणि इथे आपण थांबू. इथे मात्र एक कंपोजिट फिगर आहे. कंपोजिट फिगर म्हणजेच खाली आहे सिलेंडर. हां, लक्षात घ्या. आणि वर मात्र बरोबर त्याच डायमीटरचं एक भरीव अर्धगोल फिट केला. हे सिलेंडर आहे, हा हे सिलेंडर आणि हा हेमिस्फियर. हेमिस्फियर म्हणजे अर्धगोल. ह्याचं त्रिज्या आहे, इथे मी लिहितो रेडियस. किती आहे रेडियस? आहे 21 मिलीमीटर. ह्याची उंची आहे किती? 50 मिलीमीटर. ह्या अर्धगोलची रेडियस आहे, त्रिज्या आहे 21 मिलीमीटर आणि ह्या सिलेंडरची उंची आहे 50 मिलीमीटर. तर ह्यांचे दोन्हींचं मिळून टोटल व्हॉल्यूम दोन्हींचे मिळून एकूण व्हॉल्यूम किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. हे असे फक्त 4च गणितं मी दिलेलं आहे आणि तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर पण मी देतो आहे, पुन्हा एकदा इथे. 98 34 18 30 19 रेड्डी सर. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन्स करा आणि माझ्याकडे चेकिंगसाठी मला पाठवून द्या. मी तुम्हाला नक्कीच त्याचे रिप्लाय मी देईन. जर व्हॉट्सॲपवरती नाही पाठवू शकत असाल तर ह्या चॅनलच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही ह्याची उत्तरं देऊन तुम्ही मला पाठवून देऊ शकताय. ओके, आजचा जो व्हिडिओ आहे ह्या मेन्सुरेशन व्हॉल्यूमचा हा शेवटचा पार्ट आहे, पार्ट 3. ह्यामध्ये सम्स पाहिले आपण, सम्स ऑन व्हॉल्यूम ह्या चॅप्टरवरची जे काही गणित आहेत ते गणित प्रत्यक्ष कशाप्रकारे विचारतात परीक्षेत, कशाप्रकारे विचारलेले आहेत ते गणित आपण प्रत्यक्ष तिथे घेतलेले आहेत. ओके, ह्या प्रकारे तुम्ही तयारी करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबण्यासाठी विसरू नका. घरी राहा, सुरक्षित राहा, प्रत्येकांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. जय हिंद.